आजचा टॉपिक जितका सेन्सिटिव्ह आहे ना तितकाच महत्वाचा आहे आणि स्त्रियांनाच नाही तर ही माहिती पुरुषांना सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. 2 मुलं झाली ना की ऑपरेशन करून टाकायचं, डोक्याला तापच नाही असा सल्ला सर्रास सगळ्या स्त्रियांना दिला जातो. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये जिथे गरीब किंवा अनएज्युकेटेड वर्ग जास्ती येतो त्या स्त्रियांना तर त्यांची जर तिसरी चौथी डिलिव्हरी असेल ना तिथेच कन्व्हिन्स केलं जातं की आता लगे हात तुम्ही ऑपरेशन पण करून टाका. मुळात गर्भनिरोधासाठी प्रत्येक वेळी स्त्रियांनीच ऑपरेशनला सामोरं जाण्यापेक्षा पुरुषांनी सुद्धा जर निरोध वापरला तरी खूप सोप्या पद्धतीने तुम्ही फॅमिली प्लॅनिंग आटोक्यात आणू शकता. पण काय आहे ना आपल्या पॅट्रियार्कल सिस्टीमने ऑलरेडी ठरवून टाकलंय त्रास हा पुरुषांना कधी द्यायचाच नाही. जो काही त्रास असेल ना तो स्त्रियांच्याच वाट्याला. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, ही सगळे ऑपरेशन्स ना स्त्रिया सुद्धा काही मेडल्स कमवल्यासारखे घेऊन निरोत असतात. माझी एवढी ऑपरेशन झाली, मला 3 पोरं झाली, त्याच्यानंतर मी हे ऑपरेशन केलं, मी गर्भाची अशी पिशवीच काढून टाकली. काय कौतुक असतं मला कळत नाही. कुठलाही महत्वाचा सण असेल किंवा घरात एखादा महत्वाचा इव्हेंट असेल तर मंथली सायकल पुढे ढकलण्यासाठी स्त्रिया सर्रास गोळ्या घेतात. आणि का पण तुम्हाला आपला स्वतःचा जीव धोक्यात घालायचा आहे? हार्मोनल बॅलन्स त्यामुळे किती बिघडतो याची कल्पना आहे का तुम्हाला? आणि त्याचप्रमाणे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स सुद्धा स्त्रियाच खात असतात फॅमिली प्लॅनिंग पुढे ढकलण्यासाठी. पुरुषांसाठी सुद्धा कॉन्ट्रासेप्टिव्ह प्रोसिजर आहेतच ना वॅसेक्टॉमी सारख्या, पण त्यांचा प्रचारच केला जात नाही आपल्या इकडे. इन्स्टेड ऑफ दॅट सर्रास स्त्रियांवर होणारी ट्युबेक्टॉमी किंवा कॉपर्टी इन्सर्शन या प्रोसिजर्सचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे. आपल्या सिस्टीममध्ये स्त्रियांबद्दलची एक जी ती मेंटॅलिटी डेव्हलप्ड आहे ना की स्त्रियांकडे माणूस म्हणून बघितलंच जात नाही. जे काय ऑपरेशन करायचे असेल कसली चिरफाड स्त्रीला पकडा. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा ट्युबेक्टॉमीचं प्रमाण जास्त आहे कारण स्त्री ऑलरेडी तिथे ऍडमिट झालेली असते आणि एका वल्नरेबल सिच्युएशनमध्ये असते, त्यामुळे तिचा कन्सेंट घेणं थोडं सोपं जातं. पुरुषाला बोलवणं, कन्व्हिन्स करणं ह्याच्यामध्ये जास्त वेळ गव्हर्नमेंटला घालवायचा नसतो. त्या सिस्टीम प्रमाणे त्यांना फक्त रिझल्टची महत्व आहे की किती लोकांची आपण ट्युबेक्टॉमी केली, किती पॉप्युलेशन कंट्रोलसाठी तुम्ही ऍक्शन्स घेतल्या आणि जे त्यांच्या हातामध्ये ऑलरेडी आहे ते पटकन करून मोकळे होऊन जातात. पण तरीही मी म्हणेल की डॉक्टर लोकांसाठी एक रिक्वेस्ट आहे, खास करून फिमेल गायनॅक, कारण आजकाल लोक फिमेल गायनॅकला जास्त प्रेफर करतात त्यांच्या कन्सल्टेशनसाठी. तर तुम्ही तरी ऍटलिस्ट त्यावेळी त्याच्या हजबंडला बोलवून घ्या आणि कन्व्हिन्स करा की या ट्युबेक्टॉमीचे किती साईड इफेक्ट्स आहेत, ते किती रिस्की आहे कम्पेअर्ड टू वॅसेक्टॉमी इज व्हेरी इझी आणि रिव्हर्सिबल पण आहे. इन केस तुम्हाला जर पुढे जाऊन परत बच्चे प्लॅन करायचे असतील तर तुम्ही रिव्हर्स पण करू शकता. ट्युबेक्टॉमी इज ऑल्सो रिव्हर्सिबल बट प्रॅक्टिकली इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डू दॅट. वॅसेक्टॉमी तेवढी डिफिकल्ट नाहीये आणि खर्च जरी पाहिला तरी वॅसेक्टॉमीचा खर्च हा फार कमी आहे ट्युबेक्टॉमीपेक्षा, पण त्याचा कोणी विचारच करत नाही या सगळ्या गोष्टींचा. आणि त्यासाठी वॅसेक्टॉमी बद्दल प्रचार होणं गरजेचं आहे, त्याची इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. त्याच्या ज्या मिथ्स आहेत लोकांच्या डोक्यामध्ये की वॅसेक्टॉमी केल्याने तुमची टेस्टोस्टेरोन लेवल कमी होईल, तुमचा लिबिडोवर परफॉर्मन्स इश्यू तुम्हाला फेस करावे लागतील, तर तसं काही होत नाही. त्यामुळे तुमचा स्पर्म काउंट रोखला जातो, हार्मोन्स कमी होत नाहीत. ते 2 वेगळ्या प्रोसेस आहेत. स्पर्म जनरेशन आणि टेस्टोस्टेरोन जनरेशन इन द बॉडी इज डिफरंट थिंग. आपण तिथे फक्त स्पर्मला रोखतोय, तुमच्या टेस्टोस्टेरोनला नाही रोखत आहे. आणि चला त्यातून पण जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रोसिजर थ्रू जायचं नाही आपल्याला, वी हॅव सिम्पलेस्ट ऑप्शन टू यूज कॉन्डोम्स. का तुम्हाला आपल्या पत्नीला या सगळ्या त्रासातून घालायचंय? तिचे ऑपरेशन करा, ट्युबेक्टॉमी करा, कॉपर्टी इन्सर्शन जरी सोपं असलं तरी त्याचा इंटरनल काय त्रास होऊ शकतो आपल्याला माहिती नाही. हार्मोनल चेंजेस खूप सारे मंथली त्यांच्या बॉडीमध्ये ऑलरेडी होत असतात, किंवा जुन्या पद्धतीप्रमाणे युटेरस किंवा तुमची गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्यापेक्षा तरी हे सोपं आहे का नाही? भारताबाहेरच्या देशांमध्ये वॅसेक्टॉमीला खूप महत्व दिलं जात आहे. आता पुरुष सुद्धा खूप एज्युकेटेड आहेत आणि ते या गोष्टींबद्दल अवेअर आहेत. आपल्या पार्टनरला त्रास देण्यापेक्षा मी सुद्धा या प्रोसिजर्सचा फायदा घेऊ शकतो हे सगळ्या लोकांना कळालेलं आहे, कारण ते लोक इक्वली सगळ्यांना ट्रीट करतात. स्त्रियांना पण ते लोक आपल्या बरोबरीचा मानतात, एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघतात, काळजी आहे त्यांना आपल्या पार्टनरची. सो अनएज्युकेटेड लोकांची जबाबदारी तर मी डॉक्टरवरती सोपवेल, कारण ते लोकच त्यांना कन्व्हिन्स करू शकतात ज्या त्यावेळी. पण ऍटलिस्ट माझ्यासारखे तुमच्यासारखे जे एज्युकेटेड लोक आहेत त्या लोकांनी या गोष्टीबद्दल अवेअर असणं खूप महत्वाचं आहे. इन केस तुम्हाला पुढे जाऊन काही प्लॅनिंग करायचं असेल तर दोन्ही बाजू समजून घ्या. वॅसेक्टॉमी, ट्युबेक्टॉमीचे दोन्ही गोष्टींची इन्फॉर्मेशन घ्या, त्याचे प्रोज अँड कॉस्ट समजून घ्या आणि त्यानंतर तुमचा डिसिजन त्यामध्ये घ्या, आणि ज्यामध्ये दोन्हीपैकी कुठल्याही पार्टनरला त्रास नाही होणार. खास करून आपल्या पत्नीला, जिला खूप साऱ्या गोष्टीं थ्रू ऑलरेडी जावं लागतं, याची तुम्ही काळजी घ्याल अशी मला आता अपेक्षा आहे. सगळ्या माझ्या पुरुष मित्रांना एक कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुमचे जे कोण मित्र फॅमिली प्लॅनिंगच्या फेजमध्ये आहेत त्यांना याबद्दल माहिती असू द्यात. आणि स्त्रियांना सुद्धा सांगतो, स्वतःसाठी आणि तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांच्या अवेअरनेससाठी ही इन्फॉर्मेशन नक्की स्प्रेड करा. थँक्यू सो मच.